आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ है दबा दिया, आगे बोलो। तर भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, मी तुम्हाला एक PLP फाईल दिलेली आहे आणि प्लस भावांनो तुम्हाला एक PST फाईलसुद्धा मी दिलेली आहे. तर भावांनो, PLP फाईल कशाबद्दल आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कुठल्या टॉपिकवर असणार आहे. तर चला मित्रांनो, मी आपली पिक्सल लॅबची PLP फाईल इथं ॲड करून घेतो. तर माझ्या प्रोजेक्टवर टॅप करून भावांनो बघू शकता तुम्ही 30x10 भावांनो साईजमध्ये आपण भीम जयंती कटआउटचं बॅनर डिझाईन केलेलं आहे. तर भावांनो, मी सिम्पली इथं ओपन करतो. तर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आपली PLP फाईल इथं ओपन होऊन झालेली आहे. आणि बघू शकता मित्रांनो, कटआउट जे असतं भावांनो बॅनर, तर आपण ते इथं डिझाईन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, खूप साऱ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर भावांनो, मी तुम्हाला एक गोष्टी याचा ओपन करून दाखवतो. तर आपण काय काय ॲड केलेलं आहे ते. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे एक आपण तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि बॅकग्राऊंडला बघू शकता एडिट करून आपण तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे. बघू शकता इथं भारतरत्न अशी PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर भावांनो, अशोक चक्राची इथं PNG ॲड केलेली आहे. आणि भावांनो, जो मागला जो भाग आहे जे तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत आहे, तर ते कशासाठी आहे भावांनो ते तर तुम्हाला समजायलाच असेल. तर जे कटआउटचे फोटो असते तर भावांनो ते थोडी अशी वरी आलेली असते, त्यामुळे भावांनो ते मागलचं बॅकग्राऊंड तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत आहे. तर त्यानंतर भावांनो, आपण असं आहे की इथं बघू शकता कलम जो आहे ते इथं ॲड केलेला आहे अशा प्रकारे, बघू शकता मित्रांनो. आणि फुल HD मध्ये डिझाईन आपण केलेलं आहे. आणि भावांनो, PLP फाईल ॲड करताना काही प्रॉब्लेम येत असल्यास भावांनो, आपल्या टेलिग्रामवर पिक्सल लॅबची लिंक आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथे तुम्हाला रिप्लाय देत असतो. त्यानंतर भावांनो, बघू शकता इथं अशा प्रकारे आपण सत्यमध्ये इथं आपण इथं PNG लावलेला आहे अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर भावांनो, अशा प्रकारे भावांनो इथं आपण बाबासाहेबांची PNG इथं ॲड केलेली आहे. आणि भावांनो, ही PNG आपण तुम्हाला बघू शकता इथं लेअरमध्ये दिसत असेल. भावांनो, ही PNG तर तुम्हाला इथं 3 दिसत आहेत. तर भावांनो, ही PNG एकच आहे, म्हणजे आपण इथं मर्ज करून इथं लावलेली आहे अशा प्रकारे. आणि बघू शकता भावांनो, ही खुर्चीवर बसलेली जी PNG आहे तर त्याचा भावांनो थोडासा भाग इथं वरती गेलेला आहे, तर भावांनो त्याला कटआउट डिझाईन असं म्हणतात. तर बघू शकता. आणि भावांनो, ह्याची भावांनो आपण PSD फाईलसुद्धा दिलेली आहे, जे फोटोशॉप वगैरे यूज करतात त्यांच्यासाठी. आणि भावांनो, मोबाईलमध्ये कुणाला PSD फाईल ओपन करायची असेल तर भावांनो मी तुम्हाला तेही सांगतो की कशी ओपन करायची आहे. तर भावांनो, आपण आपला पिक्सल लॅबमध्ये बघूत की आपण काय काय ॲड केलेलं आहे ते. त्यानंतर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे इथं कारसोबत भावांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG इथं आपण लावलेला आहे, जे की AI ने जनरेट केलेले आहे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, इथं आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल हलते. तर भावांनो, मी झूम केल्यामुळे तुम्हाला क्वालिटी जरा लो दिसत असेल. आणि भावांनो, तुम्ही सेव्ह केलात तर भावांनो तुम्हाला फुल HD मध्ये दिसून जाईल. त्यानंतर भावांनो, इथं आपण आणखीन एक PNG ॲड केलेला आहे, बघू शकता. इथं आपण असा एक टेक्स्ट ॲड केलेला आहे, कॅलिग्राफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथं PNG लावलेली आहे आपण अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो, इथं डेट PNG सुद्धा टाकलेली आहे, बघू शकता 14 एप्रिल अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, इथं आपण आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता भावांनो, इथे एक लोगो लावलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथे एक लोगो आपण लावलेला आहे. तर भावांनो, आजची आपली डिझाईन झालेली आहे. तुम्ही डिझाईन भावांनो सेव्ह करताना इथं सेव्हच्या ऑप्शनवर टॅप करा, सेव्ह इमेजवर टॅप करा. आणि भावांनो, तुम्हाला इथं JPG सिलेक्ट करायचं नाही भावांनो, तुम्हाला इथं PNG सिलेक्ट करायची आहे. आणि भावांनो, क्वालिटी इथं अल्ट्रा करून घ्यायची आहे. अल्ट्रा केल्याने भावांनो तुमची डिझाईन एकदम हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाते. आणि भावांनो, PNGमध्ये केल्यानंतर हे मागचा जो भाग आहे तर ते भावांनो PNG सारखं इथं गॅलरीमध्ये सेव्ह होतो. तर भावांनो, हे होती पिक्सल लॅबची PLP फाईल. तर आता भावांनो, मी तुम्हाला फोटोशॉपची भावांनो PSD फाईल आहे
ती कशी ओपन करायची मोबाईलमध्ये. तर भावांनो फोटोशॉप यूज करतात त्यांना तर काय सांगायची गरज नाही भावांनो, त्यांना माहीत असतं की PSD फाईल कशी ओपन करायची ती. आणि भावांनो ज्यांना कोणाला मोबाईलमध्ये PSD फाईल ओपन करायची असेल तर त्यांनी भावांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि भावांनो जे फाईलला पासवर्ड आहे, पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर भावांनो आता आपण होम स्क्रीनवर आलेलो आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला इथं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं फोटोपेया सर्च करायचं आहे. बघू शकता मी ऑलरेडी सर्च केलेली आहे. तर भावांनो माझा डाटा ऑन नाही तर मी ऑन करतो. ऑन केल्यानंतर बघू शकता फोटोपेया मी टाकलेला आहे. टाकल्यानंतर भावांनो असा इंटरफेस येईल. तर तुम्हाला फाईलच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो ओपनवर एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला फाईलचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये जाईल. तर भावांनो आपल्याला गॅलरीमध्ये PSD फाईल येत नसते, डाउनलोडमध्ये येत असते. तर भावांनो इथं थ्री डॉटवर टॅप करा. तर बघू शकता भावांनो इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला अशा प्रकारे इथं बघू शकता इथं 30x10 भीम जयंती असं दिसेल भावांनो तुम्हाला. आणि ह्याची MB 20.5 अशी आहे. तर अशा प्रकारे आल्यानंतर भावांनो त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो इथं आपली PSD फाईल ऑटोमॅटिक इथं ओपन होऊन येईल. तर बघू शकता मित्रांनो आपली इथं PSD फाईलसुद्धा ओपन होऊन आलेली आहे. फुल HD आहे भावांनो, बघू शकता तुम्ही. हे भावांनो मोबाईलमध्ये PSD फाईल ओपन कशी करायची तर भावांनो बघू शकता. आणि भावांनो बघू शकता मी इथं किती झूम करत आहे तरी डिझाईनची क्वालिटी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर भावांनो तुम्ही सुद्धा PSD फाईल इथं ओपन करू शकता. आणि भावांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला जे चेंजेस करायचे असतील भावांनो ते तुम्ही इथं करू शकता. बघू शकता मी असं इथं PNG तुम्हाला दुसरे टाकायचे असेल तर तुम्ही ते टाकू शकता. कॅमेरा दुसरे टाकायचे असेल तर भावांनो ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि भावांनो ह्याला सेव्ह करताना भावांनो तुम्हाला इथं फाईलच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. एक्सपोर्ट एस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला PNG सिलेक्ट करायची आहे आणि भावांनो सेव्ह करायचं आहे. तर भावांनो हे होता आजचा आपला व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भावांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण भावांनो भीम जयंतीनिमित्त आपल्या चॅनलवर खूप भावांनो डिझाईन येणार आहेत. तर त्यासाठी भावांनो आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.